अप्पी पाटीलांसारखी एक 8-10 नावं अशी आहेत की ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्या भागातलं राजकारण फिरत असतं। अप्पी पाटलांचंही त्या 8-10 नावांमधलं नाव आहे की ते कोणाच्या बरोबर आहेत यावर त्या भागातलं राजकारण ठरतं। आणि त्यामुळे चंदगड विधानसभेचा असणारा गडिंग्लज तालुक्याचा भाग ज्यात 154 गावं येतात, या सगळ्यामध्ये व्यवसायाने मजबूत आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप चांगलं फॉलोईंग, खूप चांगली संख्या, पंचायत समितीचं राजकारण असू दे, जिल्हा परिषद राजकारण असू दे, किंवा गडिंग्लजच्या नगरपालिकेचं राजकारण असू दे, अप्पी पाटील बरोबर आहेत अशांची एकदम ताकद वाढते। त्यांनी बरोबरीने नेसरीच्या सरपंच महोदयांनाही बरोबर आणलं आहे, त्याही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। मी अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच महोदया, अप्पी पाटील चिरंजीव या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। आणि अतिशय अप्पींचं माहिती नाही पण मुलाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय त्यांनी घेतला। त्याच्याकडे पुढचं काही वर्ष, आणि काही वर्ष म्हणजे 1-2 नाही, 50 वर्ष, 100 वर्ष नेतृत्व बदलत जरी गेलं, नेतृत्व बदललं गेलं म्हणजे वयोमानाने बदलतं। म्हणजे अटलजी होते, अटलजी गेले, त्याला अनेक वेळा वाटलं की भारतीय जनता पार्टी काय व्हायचं, वाजपेयी गेले, मोदीजींनी अतिशय समर्थपणे पक्ष चालवला। असं सातत्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भवितव्य हे भारतीय जनता पार्टीलाच राहणार। जे अगदी फार वेळ भाषण करण्याची वेळ नाही, पत्रकार बंधू भगिनी बराच वेळ थांबले आहेत, थांबल्यात मला माहिती नव्हतं, नाही तर मी पटकन बाहेर आलो होतो, कारण त्यांना वेळेत मोकळं करणं हे उपयोगी असतं। ते फार वेळ रेंगाळले तर मग काहीतरी नवीनच तोडमोड केलेलं काहीतरी हाताशी लागतं, तर वेळेत बाईट घेतलं की जायला बरं। तर जास्त वेळ बोलण्याचा विषय नाही, पण समजा शिवसेना पक्ष कोणाचा, तर तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजींचा। मग मनसे कोणाची, तर राजसाहेबांची। राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, तर शरद पवारांची। काँग्रेस कोणाचा, तर गांधींचा, म्हणजे आधी इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यांचा पक्ष। बाकी त्यांनी आपलं भारत माता की जय म्हणत मागे जायचं, बाकी त्यांनीच म्हणायचं। मुलायमसिंह यादवची पार्टी मुलायमसिंह यादवची, लालू यादवची। एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ती विचारावर आधारित आहे, ती चिन्हावर आधारित आहे, ती वर्षावर्ष चालणार आहे। आणि त्यामुळे अप्पी पाटलांनी बरोबर निर्णय केला की आपण तर अजून काही दिवस राजकारणात आहोत, त्यात ह्या एका अर्थाने प्रभावी राजकारणामध्ये आपण पक्षावर राहिलं पाहिजे। पण मुलाचं भवितव्य त्यांनी पाहिलं किंवा त्याला जर पुढचे किती वर्षाचा मला माहित नाही आणि जाहीरपणे विचारायचं नसतं, पण असेल तर पुढची 40 वर्ष त्याच्या हाताशी राजकारणाची आहे, योग्य निर्णय त्यांनी केला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या नाथा पाटलासहित सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना असं सांगेन की नव्याने आलेले त्यांचं कल्चर घेऊन येत असतं, त्यांच्या सवयी घेऊन येत असतं, त्यांचे हट्ट घेऊन येत असतं। तर ते लक्षात घेऊन आपण जर वागलो तर आपल्यामध्ये ते सगळेजण मिक्स व्हायला वेळ लागत नाही। हे आमच्या पार्टीत असं चालत नाही, चपला बाहेर काढायच्या, रांगेत बसा बघू, आम्हाला चपला बाहेर काढायच्या, रांगेत बसा म्हणून सांगितलं तर तुम्ही कशाला लगेच मला येऊ दे, त्याला आता चपला घेऊन येऊन जात। असं सगळेजण काम करू। नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद रांगेने निवडणुका लागलेल्या आहेत। जो पक्षामध्ये प्रवेश करेल त्याची फार मोठी काळी पार्श्वभूमी नाही आहे ना, असं बघून आपल्याला सगळ्यांना प्रवेश दिला पाहिजे आणि पार्टी मजबूत केली पाहिजे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रवेश करणाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीचं, म्हणजे जगातला आपण भारत सध्या क्रमांक 1 वर आहोत पॉप्युलेशनमध्ये, मग चायना आहे, मग डायरेक्ट अमेरिका येईल 22 कोटीचं। तर 22 कोटी अमेरिकेचं पॉप्युलेशन आणि आपली मेंबरशिप 18 कोटी, आपल्याला मतं पडतात 28 कोटी वगैरे। तर अमेरिकेच्या पॉप्युलेशनपेक्षा आपल्याला मतं जास्त पडतात, इतकी आपण मोठे झालो। आणि मग अमेरिकेनंतर कुठलाच देश असा नाही आहे की जो 6 कोटी 10 कोटीवाला च्यावर आहे। 60 देश असे आहे की त्यांचं पॉप्युलेशन 1 कोटीच्या खाली आहे,
मेंबरशिप आपली 18 कोटी आहे. असं एक मोठा पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नाही जर का तुम्ही आलात मला काहीच कळत नाही. हा यांच्या प्रवेशासाठी यांचं सगळा जो PR आहे तो त्याने वापरला आणि तुम्हाला आणलं, त्यांचा प्रवेश झाला. आता प्रवेश झाल्यानंतर काम संपलं आहे. पण तुम्हाला काय विचारायचं विचारा. भारतीय जनता पार्टीमध्ये माहिती घेऊ. भारतीय जनता पार्टीमध्ये नको तो म्हणतो घे म्हणून, मग काय करू. भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश हे 2014च्या लोकसभा आणि लोकसभेपेक्षाही लोकसभेमध्ये अतिशय घवघवीत यश मिळून मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकारणामध्ये राहणाऱ्यांना लगेच वेध घेता येतो की अरे आता ही पार्टी भविष्यातली पार्टी आहे. आणि म्हणून मग मे महिन्यात झालेल्या 2014च्या लोकसभा ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेला सुद्धा अनेकांनी असं म्हटलं की आता हे इतके सगळेजण तुमच्या पार्टीत आले तर तुमच्या पार्टीचं काय होणार वगैरे. तर प्रवेश केल्यानंतरही पार्टीची कमान जर पार्टीच्या मूळ माणसाच्या हातात राहिली तर काय होतं याचं मोठं उदाहरण 2014 साली देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्यामुळे गणितं जमली. अदरवाईज राजकीय पक्षांनी कधीतरी सत्तेमध्ये येण्यासाठीच काम करायचं असतं. आम्ही सत्तेत नाही चालेल, आम्ही आमच्या माणसांच्या जीवावर मोठे होणार, 200 वर्ष लागली तरी काय बिघडतो, असं करून चालत नाही. त्याचं तारतम्य ठेवायला लागतं. ते तारतम्य आपण ठेवल्यामुळे सत्तेतही आलो. पण देवेंद्रजींसारखे मुख्यमंत्री झाल्यामुळे ह्या सगळ्यांना आम्ही सामावून घेतलं. 14 ते 19 भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला इक्का दुक्का सोडा, पण नंतर अचानक राज्य जाऊनही एकही जण नाही गेला. मी तर सत्ता गेली त्या काळामध्ये राज्यात अध्यक्ष होतो. अनेक जण म्हणायचे की शिवेंद्रराजे राहणार आहेत, अनेक जण म्हणायचे की उदयनराजे राहणार आहेत, अनेक जण म्हणायचे हर्षवर्धन पाटील. कोण जाणार नाही, कोणत्या कारणाने जाणार नाही. तर 14 ते 19 देवेंद्रजींनी या सगळ्यांना खूप प्रेम दिलं, त्यांची कामं केली. त्यांनी स्वतःची अशी प्रतिभा निर्माण केली की हा माणूस खरा माणूस आहे, हा फसवणारा माणूस नाही. आणि हा एक भाग जसा आहे तसं त्यांना हे कळत होतं की रात्रीनंतर दिवस कधीतरी यायचा आहे, सूर्य उगवणार आहे. आणि तो उगवला आणि त्यामुळे ते सगळे हुशार निघाले, ते कोणी गेले नाहीत. मग 19ला आणखीन थोडे प्रवेश झाले. मुद्दा असा की त्या प्रवेशानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये पातळपणा, डायल्युशन आलं नाही. आमच्या विचारामध्ये पातळपणा आला नाही, आमच्या कार्यपद्धतीमध्ये पातळपणा आला नाही, आमच्या लोकांसाठी काम करण्यामध्ये पातळपणा आली नाही. उलट ह्या येणाऱ्यांमुळे आम्ही अधिक स्ट्रॉंग होत गेलो. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही 1 नंबरला आणि 1 आणि 2 मध्ये एवढा फरक, अशी स्थिती आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. कुठेही आमच्या याच्यामध्ये गडबड होऊ न देता. देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री असतात किंवा कोणीतरी बावनकुळेजी अध्यक्ष असतात किंवा कोणतरी रवीजी अध्यक्ष असतात चव्हाण, त्यावेळेला ती पार्टी त्या पार्टीच्या ध्येय धोरणाप्रमाणे चालते. त्यामुळे आमच्या पार्टीची कोणी काळजी करण्याचं कारण नाही. अजूनही काही लोकांना आता दर मंगळवारी आमच्याकडे कॅबिनेट असल्यामुळे त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश असतात. का तर कॅबिनेट असल्यामुळे मंत्री पण आपापल्या भागातल्या प्रवेशाला येतात. त्यामुळे अजून खूप प्रवेश व्हायचे आहेत. त्या प्रवेशातून पार्टी मजबूत होईल, पार्टीची दिशा बदलणार नाही. काल तुम्ही समितीमध्ये होता, नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये या संदर्भात बैठका होत आहेत, अजून त्या संदर्भात काही नसताना दादा अशा पद्धतीनं जाहीरपणे भाष्य करतायत असं म्हणताय. माझं एक बरं आहे की माझा एक माणूस, मी हळवंकरांशी काय बोलतोय असं व्यक्तिगत नाही, पण जाहीर बोलतो ते सगळं कॅसेट करत असतो. आणि मग तुमच्यासारख्याने धचमा केला की मग तो ऐकवतो. तेव्हा आत्ताही प्रेस कॉन्फरन्समध्ये मी काल काय म्हटलो हे मी दाखवेन. मी असं म्हटलं, कसं असतं की सुरुवातीला आपण नावांचे उल्लेख करतो, व्यासपीठावर उपस्थित, म्हणजे काय समजा काल होतं जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक, शरद लाडच्या नावाशी जरा मी थवकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात, त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्यानंतर. मला कार्यपद्धती माहिती आहे की पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते,
मग राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठेवतो, मग घोषित. मी घोषित करणारी ऑथॉरिटी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही. माझी टीम आहे, ती टीम ठरवणार. त्यामुळे मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली. पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही, निस्वार्थ बुद्धीनेचा आलो असं नसतं. तर शरद लाडांच्या घरामध्ये पदवीधरची आमदारकी असताना तुम्ही नाही दिली तर चालेल हो, आम्ही येतो, असं कधी होतं का? त्यामुळे त्यांचं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. घोषित यावर तुमचं ऑब्जेक्शन जर असेल तर मी काही घोषित केलं नाही. अरुण लाड यांनी मागच्या वेळी ज्यावेळी उभे राहिले होते त्यावेळी सांगितलेलं होतं की आमच्या इलेक्शनमध्ये आमच्या घरातून कोणी उमेदवार नसेल असा शब्द त्यांनी मला दिलेला. लाडांनी त्यांना काय शब्द दिला त्याचा माझ्या पार्टीशी काहीच संबंध नाही. त्यांनी अरुण लाडांना जाऊन विचारावा जाब की तुम्ही तर म्हणाला होतात की घरातून कोणी नाही, आता शरद लाड कसे करतात? मुश्रीफांना हे न कळणे की मुश्रीफ हे कच्चे राजकारणी नाही आहेत, की राजकारण हे प्रवाही असतं आणि अलीकडे ते इतके प्रवाही आहे की सकाळी दुपारी संध्याकाळी वेगळं असतं. पार्टीवर काही परिणाम होणार नाही, आमचा विचार बदलणार नाही, आमची कार्यपद्धती बदलणार, आमची दिशा बदलणार. जागा वाटपात इनकमिंग नवीन आलेले आणि जुने निष्ठावंत त्याचा तुम्ही कसा समजून सांगता? तुम्ही वर्षानुवर्ष मला पाहता, माझ्या टीमच्या साह्याने, मी एकटा कधी काही काम करत नाही, आम्ही सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करत असतो. आता तुम्ही समजा सांगलीपुरतं म्हणालात, पहिलं सांगलीचा विषय संपतो, तो काल संपला आहे. सुधीर दादांना मी असं म्हटलं की तुम्ही तर आमचे पार्टीचे मालक आहात, लोकल आमदार आहात, तर तुम्हाला मला काय देवेंद्रजींना जाब विचारण्याचा अधिकार आहे. सांगलीत येऊन तुम्ही असा वेगळा विचार काय करता? देवेंद्रजींना विचारण्याचा अधिकार आहे, पण तो व्यक्तिगत भेटीमध्ये तुम्ही डायरेक्ट एक खलिता काढला आणि तो खलिता काढून तो वर्तमानपत्रात छापून आणला, सोशल मीडियात दिला. पण मी काही रागवलो नाही. सुधीरदादांचं आमच्या पार्टीमध्ये असं स्थान आहे की त्याच्यामुळे रागवू शकत नाही. पण मग मी मात्र माझी कार्यपद्धती फॉलो केली. त्यांना 1 to 1 येऊन बसलो, जवळ अध्यक्ष बसवला आणि इथे आलेत आमच्या संघटनेमध्ये, ते घेऊन बसवलं आणि त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही काय म्हणालात की मी 22 जागा जयश्री वहिनीला देतो म्हणाला. जयश्री वहिनी असं म्हणतात की मला 22 पाहिजे, मी 22 देतो असं म्हटलेलं एक वाक्य शोधून दिलं तर मी वाटेल ते हरेल. ते म्हणाले नाही पण काहीतरी कन्फ्युजन झालं, ते समजा त्या मागतायत आणि त्या खूप चांगल्या राजकारणी असल्यामुळे त्या असंही सांगतील की दादाने मला 22 मान्य केलंय, पण मी मान्य केलंय असं कुठे काय रेकॉर्डवर आहे का? मी वारंवार अशी मांडणी करतोय की जे आमच्याकडे येतील त्यांच्या जागा म्हणजे फिगर, माणसं नाही. आमच्याही 43 फिगर आहेत, माणसं नाही. सगळे 43 सुद्धा बदलू शकतात, सगळे त्याचे कंटिन्यू होऊ शकतात. सर्वेवर ठरणार आणि सर्वे शेवटी देवेंद्रजींच्या टेबलवर जातो. देवेंद्रजी असे राज्यकर्ते निर्माण झाले की दिवसाला 22 तास काम होतं. तो चंदगड तुमचं तुम्ही होऊन काय नाही ते करत. ते म्हणतात आणा चंदगड कुठं राहिलं, ते गडहिंग्लज कुठं राहिलं. त्यामुळे निर्णय तिथे होतात, फिगर आपण कमिट करणार की नाही. समजा आता आमचे अप्पी पाटील आले तर अप्पी पाटील म्हणतील काय की मागच्या जिल्हा परिषदेत माझे 2 जण होते, बरोबर, तर ते 2 जागा मला द्या. 2 देऊ, पण तिथे उभे कोण करायचं ते जरा सर्वेवर ठरवू. ते मान्य करतील, कारण त्यांना माहिती आहे की सर्वेवर नाही ठरवलं तर 2 जागा घेऊन बसून दोन्ही पडतील. तसं सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आमची जी मूळ ताकद आहे त्या फिगरच्या खाली आम्ही जाणार नाही, त्या फिगरच्या वरच आम्ही जाणार. पण नव्याने आलेल्यांना तुमच्या आहेत तेवढं फिगर मी देईन असं म्हटल्याशी ते येणार नाही, त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते येणार नाही. काल दादांना ते सगळं क्लिअर झालं. दादांनी पुढचा मुद्दा मांडला की बा काही जणांनी महापौरच्या निवडणुकीत गद्दारी केली, त्यांना तिकीट देणार नाही तुम्ही असं म्हणालात, पण त्यांनी तर विधानसभेमध्ये काम केलंय. मग मी दादांना असं म्हटलं की आयुष्यामध्ये त्या घटका सहित वेगवेगळं राजकारण असतं आणि मकरंद देशपांडे साक्षी आहेत. त्यांच्या समोरच मी 7 मधल्या 5 मध्ये तुम्ही कसे देऊ शकत नाही दाखवलं. मग ते म्हणाले हे 2चं काय, तर मग बोलूया ना आपण. पण तुमच्या समोरच मान्य झालं ना की तुम्ही पण असं म्हणाल की नाही ह्याला देता येणार नाही, ह्याला देता येणार नाही. तर ज्यांनी गद्दारी केली मग नंतर तुमच्या विधानसभेत काम नाही केलं त्यांना देऊया, ते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं सगळं झालं तरीही त्यांच्या मनात काय राहिलं. 6 तारखेला मी दुपारी एक 12-13 जणांची भोजन बैठक लावतो, ज्यात तेच कशाला भाऊ तुमचं काही म्हणणं आहे का, हो शेखरानंदा तुमचं काही, अरे धीरज सूर्यवंशी की तो महापौरला पडला, सगळ्यात जास्त दुःख त्याच्या मनात आहे की मला पडला, तर धीरज सूर्यवंशी तुझं काय का, आवटी तुमचं काय का, असं 2-2.5 तास करणार आहे. काय
सांगलीला जसे हा सांगलीला काही एक आकडा सांगितला की एवढ्या जागा आमच्या तसं मी इथे 33 जागांचा 33 वेळा सांगितलं. कोल्हापूरचा महानगरपालिकेचा 33 आकडा मी 33 वेळा सांगितला की 33 खाली काय आम्ही जाणार नाही. वर किती हे महायुतीमध्ये रिजिड म्हणजे ताठर राहून चालत नाही. 35 मिळतील, 38 मिळतील, 33 वर थांबायला गेलं. 33 खाली आम्ही येणार नाही. मग सर्वेमध्ये त्याच 33 मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या. सगळी 33 माणसं कंटिन्यू होते की नाही होणार. 32 झाली, 30 झाली, काही ठिकाणी नवीन आले. 5 वर्ष महानगरपालिका होती आणि 3 वर्ष प्रशासक. 8 वर्ष मागच्या निवडणुकीला गेल्यामुळे मधल्या काळात जिथे सिटिंग आहे तिथे नवीन 4 माणसं उभी राहिले. असं कसं म्हणून चालेल की सिटिंगला द्या म्हणून. सिटिंगसहित सगळ्यांचा सर्वे होईल. उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे इचलकरंजीला किती जागा आहेत? पुढे शेजारी प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांच्या इचलकरंजीची महानगरपालिका ही पहिल्यांदा होणार असल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीसारखं तिथे बॅक रेफरन्स काही नाही आहे. तर त्या दोघांनी संमतीने निर्णय केला आहे की दोघांनी आपापले इच्छुकांचे अर्ज घ्यावेत. ते सगळे सर्वेत टाकू आणि त्या सर्वेप्रमाणे जिंकणाऱ्या जागा काढू. एखाद्या वेळेस 60% हळवंकरांनी वर्षानुवर्ष डेव्हलप केलेल्या जुन्या भारतीय जनता पार्टीत जातील किंवा 60% आवाड्यांकडे पण जातील. ज्याच्याकडे बरी माणसं आहेत, ज्याचं सर्वेमध्ये चांगलं नाव होईल त्यावर आता नाही आम्ही फिगर ठरवणार. त्यावर ठरवू. इथे का ठरवणार तर त्याला बॅक रेफरन्स आहे. तिथे का नाही ठरवणार ते बॅक रेफरन्स नाहीये. दादा आज मुंबईमध्ये मोर्चा निघतोय मथुरीच्या मुद्द्यांवर. या मोर्चाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येतील असा दावा केला जात होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अन्य काही नेते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले नाहीत असं चित्र आहे. असं बघतात आणि जे सहभागी झाले आहेत तेही महानगरपालिका निवडणुका येता येता बाहेर पडतील. आणि आभास जो निर्माण केला की आम्ही एकत्र लढणार आहोत तो आभास होता असं लक्षात येईल. भारतीय जनता पक्षांना किंवा महायुतीला सांगितले स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असला तरी त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्त्यांवर, जे आमच्या सुधादाने म्हटलं, कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर अन्याय न करता निर्णय करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नगरपालिकेला आज एक प्रभारी जोडला. त्या प्रभाऱ्याने 4-5 तिथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून युती करण्याचा फायदा आहे का युती न करण्याचा फायदा आहे, आघाडी करूया, चिन्ह घेऊया ना, सगळे निर्णय त्यांच्याकडे दिलेले आहेत. यात एखादं चंदगड नगरपालिकेमध्ये युती नाहीये तर गडहिंग्लजमध्ये होईल, मुरगुडमध्ये नाहीये तर कागलमध्ये होईल. नगरपालिका वाईज नाही तर झेडपी आणि एकेका पंचायत समिती वाईज निर्णय वेगवेगळे राहतील. ते जिंकण्याचे निर्णय राहतील. ते कार्यकर्त्यावर अन्याय न करण्याचे राहतील. निकष काय? कार्यकर्त्यावर अन्याय करायचा नाही. निकष काय? जिंकणार आहे की नाही जिंकणार. अशा परिस्थितीत जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवरून युती आघाडी करावी लागली तर करतील का स्थानिक? कसं काय असं करू? ते एवढे मूर्ख नाहीत. खूप हुशार आहेत ना आमचे लोकल कार्यकर्ते. आणि आम्ही जिल्ह्याची 4 जणांची समिती नेमली. हळवंकर, आवाडे, धनंजय महाडिक, महेश जाधव आणि एक 5 कोणती जिल्हाध्यक्ष असे 5 जणांची समिती आहे. तुम्हाला जे करायचंय ते स्वातंत्र्य फायनल विचारून करायचं असं केलं. आमच्याकडे बरोबर ब्लॉक करण्याची व्यवस्था. येस हा पण आपली पाटील बोला. काय शब्द दिलेला आहे पक्षामध्ये? त्यांना सन्मानाचा शब्द दिला. हा चालू आहे बरोबर. बोला तुमची भूमिका मांडा. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, ज्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले, ते आमच्या चंदगड विधानसभेचे आदरणीय आमदार, आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्यावर ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते आमच्या गिरिजाताई शिंदे नेसरीकर सरकार, मी उपस्थित असलेले माझ्याकडून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, छायाचित्रकार, पत्रकार बंधू आणि भगिनी. आज मी पहिल्यांदा गेले 25-30 वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टिकोन काम करणारा कार्यकर्ता आहे.
ह्याची नोंद घेऊन आदरणीय दादांनी पहिल्यांदाच प्रास्ताविकात सांगितलेलं आहे की आमची ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगानं आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी 2 वेळा विधानसभा निवडून असले तरी विकासाचा दूरदृष्टिकोन ठेवून सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन देवासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करतायत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली. आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेश करायला या. पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार मानतो. आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेलं कार्यकर्ता आहे. प्रवेश झाले, नियुक्त्या झाल्या, पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडे समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही. मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी 11 वर्षामध्ये ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे, त्या विकासामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.